संग्राम गायकवाड, मंचावरती उपस्थित असणारे आजच्या या सत्राचे अध्यक्ष डॉक्टर रणधीर शिंदे, निबंध वाचक आदरणीय श्री कौतिकराव ठाले पाटील सर आणि माझे मित्र डॉक्टर प्रकाश परब आणि इथे उपस्थित असणारे अनेक ज्येष्ठ मंडळी, पठारे सर आहेत, मुंडे साहेब आहेत, परांजपे सर आहेत आणि इतर सगळे. माझा विषय थोडासा दुरुस्त करून घ्यावा मनातल्या मनात म्हणून मी आधी सांगतो. मला वाटतं पत्रिकेत छापलेला आहे तो संशोधन आणि ग्रंथप्रसार असा छापलेला आहे. तर त्यात थोडी दुरुस्ती करावी, संशोधन आणि ग्रंथसंवर्धन अशी. कारण ग्रंथप्रसार हे एक वेगळं काम आहे आणि त्यात सरकार काय करू शकतं, कितपत करू शकतं याबद्दल माझ्या मनात शंका आहेत. त्यामुळे तो आपला विषय नसावा, त्यावरती आपण फोकस करू नये. पण संशोधनाच्या क्षेत्रामध्ये आणि ग्रंथसंवर्धनाच्या क्षेत्रामध्ये सरकारला काय करता येण्यासारखं आहे याबद्दल काही मुद्दे ठळकपणे मी इथे मांडेन. मी जास्त वेळ घेणार नाही. मराठी संशोधन मंडळ नावाची एक संस्था आहे मुंबईमध्ये, जी बरीच जुनी संस्था आहे, जवळजवळ 75 वर्षापूर्वी स्थापन झालेली संस्था आहे. त्या संस्थेचं काम मी गेली 1 वर्ष झालं बघतोय आणि त्या निमित्तानं ही संस्था, आमची जी मातृसंस्था आहे मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय, त्याही संस्थेचं काम मी बघतोय आणि त्या निमित्तानं माझ्या मनात जे विचार आले ते विचार या ठिकाणी इतर काही गोष्टी लक्षात घेऊन मी मांडणार आहे. मगाशी ठाले पाटील सरांनी त्यांच्या भाषणामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा मांडला होता की आम्हाला पैसे नको असताना सरकार आम्हाला देतं आणि वरून मग ते तुम्ही अशाच पद्धतीने द्या, हे करा, अटी वगैरे. तर त्याचा अनुभव तेव्हा पठारे सर त्यांना असं म्हणाले की घेऊच नका ना पैसे, ते महामंडळाला देऊच नाही पैसे, किंवा संमेलनांना कशाला पैसे द्यायला पाहिजे. तर संमेलनांना कशाला पैसे द्यायला पाहिजे या मताचा मी पण आहे. पण सरकार हे फक्त संमेलनांना पैसे देत नाही. हे जे अनुदान आहे साहित्य संस्कृती मंडळातर्फे दिलं जाणारं, हे सगळ्या नियतकालिक चालवणाऱ्या संस्थांना सुद्धा मिळतं. ते आम्हालाही मिळतं, कारण आमची संशोधन पत्रिका दर 3 महिन्यांनी एकदा निघते. आणि जो अनुभव आता इथे ठाले पाटील सरांनी सांगितला तो आम्ही दरवेळी घेतो की 328 रुपयाचा विनियोग दाखला आम्हाला लिहून द्यावा लागतो, कधी 1004 रुपये. आमचं वर्षाचं अनुदान आहे 40,000 रुपये, पण ते 10-20 हजारात सुद्धा मिळत नाही. ते कधी 1000 रुपये येतात, कधी 1200 येतात, कधी 800 येतात, कधी 300 येतात. आणि ते आले की लगेच पुढच्या 20 दिवसामध्ये त्याचा विनियोग दाखला त्यांना, किंवा 1 महिन्यात त्या तारखेला मिळालाच पाहिजे अशी एक अट असते. मोठं पत्र येतं आम्हाला त्याच्यासोबत आणि ते आम्हाला द्यावं लागतं. तर तो अनुभव आम्ही त्या अनुभवामधनं जात असतो. पण ज्या संस्थांच्या संदर्भात मी आत्ता बोलतोय तशा संस्थांना पैसा उभा करणं आपल्या समाजामध्ये फार कठीण आहे. आणि मला असं वाटतं की ज्या ज्या ठिकाणी अशा प्रकारच्या अडचणी येतात त्या त्या ठिकाणी सरकारने हस्तक्षेप केला पाहिजे आणि मदत केली पाहिजे, अशी माझी भूमिका आहे. नाही, होतं काय की आता मी तुम्हाला एक छोटा अनुभव सांगतो. काही महिन्यांपूर्वी सरकारने पुन्हा एकदा ठरवलं, कितव्यांदा ठरवलं माहीत नाही, की महाराष्ट्राचं सांस्कृतिक धोरण निश्चित करायचं. म्हणजे आधीच्या सांस्कृतिक धोरणाचं काय झालं ते अजूनपर्यंत आपल्याला कळलेलं नाही आहे. आणि मग नवीन समिती नेमली आहे. त्या समितीचे अध्यक्ष मला वाटतं नामदेव कांबळे आहेत आणि काही सदस्य होते. तर त्यांनी वेगवेगळ्या लोकांना भेटायला सुरुवात केली. काही संस्थांकडे ते गेले, तसं ते आमच्याकडे सुद्धा आले होते की संस्थांची काय अपेक्षा आहे, सांस्कृतिक धोरणामध्ये काय काय असलं पाहिजे. आमची मिटिंग झाली त्यांच्यासोबत. तर तिथे एक सदस्य होते त्या, आणि आम्ही त्यांना सांगितलं की कशा प्रकारे म्हणजे ह्या ज्या संस्था आहेत त्या संस्थांकडे बघण्याचा दृष्टिकोन काय आहे सरकारचा. म्हणजे उदाहरणार्थ मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाचा संदर्भ विभाग हा जगातला, असं म्हणायला पाहिजे, मराठी पुस्तकांचा सगळ्यात मोठा संग्रह आहे. कारण तितका मोठा संग्रह कुठेच नाही आहे मराठी पुस्तकांचा. मराठी नियतकालिका, मराठी वर्तमानपत्र, म्हणजे महाराष्ट्र टाइम्स आणि लोकसत्तासारखी वर्तमानपत्र किंवा इतरही 1960 पासूनचे सगळे अंक तिथे ठेवलेले आहेत. 1860 पासूनचे मासिकांचे अंक त्या ठिकाणी ठेवलेले आहेत. इतकं मोठं कलेक्शन असलेल्या ह्या संग्रहालयाला सरकारने दर्जा दिला आहे कुठला, जिल्हा ग्रंथालयाचा. आता जिल्हा ग्रंथालय आणि मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयासारखी संस्था यात काहीतरी तर फरक आहे की नाही. त्यामुळे जिल्हा ग्रंथालयाला जेवढं अनुदान मिळतं तेवढंच त्यांना मिळतं आणि त्यांनी त्यांचा सगळा खर्च हा त्यातनं भागवायचा असतो. तर हे बरोबर नाही असं आम्ही त्यांना सांगत होतो. तर ते जे एक सदस्य होते, जे पुण्यातलेच आहेत, एक मासिक ते पूर्वी चालवायचे, ते आम्हाला असं उपदेश करायला लागले की काय झालं आहे, आपण सारखे सरकारकडे पैसे मागायलाच जातो, काय गरज आहे, लोकसहभागातून, लोकवर्गणीतून आपण उभं करायला पाहिजे, कशाला आपण सरकारकडे पैसे मागायचे, असं ते आम्हाला उपदेश करायला लागले.
जे धोरण ठरवायला आले होते ते. तर मी त्यांना म्हटलं की हे तुम्ही सांगायची आवश्यकता यासाठी नाही की गेली 12 वर्ष, उदाहरणार्थ मी ज्या संस्थेचा संचालक म्हणून आत्ता हातामध्ये कारभार घेतला आहे, त्या संस्थेच्या आधीच्या संचालकांना कुठूनही 1 रुपयासुद्धा मदत नसताना फक्त 40,000 रुपयाचे अंक चालवायला मिळतात ते सोडले तर 12 वर्षात त्यांनी 38 संशोधन प्रकल्प पूर्ण करून ती पुस्तकं प्रसिद्ध केली. आणि याकरता त्यांना कोणाकडूनही, म्हणजे सरकारकडून, कुठल्याही सरकारी संस्थेकडून 1ही रुपया अनुदान मिळालेलं नाही. आम्ही ते करतोच आहोत, पण त्याच्या व्यतिरिक्त जाऊन सरकारने तर काहीतरी केलं पाहिजे. सरकारची काय जबाबदारी आहे की नाही? आणि ती तुम्ही विचारायला आलात म्हणून आम्ही तुम्हाला सांगतोय. तुम्हीच जर असं म्हणायला लागलात की पैसे मागू नका, सरकारला कशाला मागायचे, तर सरकारला बरंच आहे. सरकार म्हणेल की ही समितीच सांगते पैसे द्यायची गरज नाही आहे म्हणून. तर हे मला असं वाटतं आपण एकदा स्पष्ट करून घेतलं पाहिजे की अशा प्रकारच्या ज्या संस्था असतात, जसं आता करायला पाहिजे, त्यांचं योगदान काय आहे आणि ते पैशामध्ये आपण करू शकत नाही. तर ते एक लक्षात घेतलं पाहिजे. आता मला असं वाटतं की ज्यावेळी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली 1960 मध्ये, मग अशी ठाले पाटील सरांनी त्याचा उल्लेख केला की यशवंतराव चव्हाणांनी ज्यावेळी साहित्य संस्कृती मंडळ स्थापन केलं त्यावेळी त्यांच्या डोळ्यासमोर ह्या सगळ्या कल्पना होत्या की अशा प्रकारच्या संस्थांनी काय काय काम केलं पाहिजे. त्यानुसार संशोधनाचे प्रकल्प मंडळातर्फे सुद्धा राबवले जातात. पण त्याशिवाय महाराष्ट्रामध्ये अशा काही संस्था आहेत की ज्या आधीपासून कार्यरत होत्या किंवा काही नंतर स्थापन झाल्या असतील. आता उदाहरणार्थ आमची संस्था आहे, तर आमची संस्था ही बाळासाहेब खेरांनी स्थापन केली. म्हणजे त्यावेळी जे मुंबई राज्याचे मुख्यमंत्री होते त्यांनी 1948 साली ती संस्था स्थापन केली. आणि C.D. देशमुखांनी त्यांना सल्ला दिला होता, जे त्यावेळी भारताचे अर्थमंत्री होते, की हे तुम्ही केलं पाहिजे. याचं कारण असं की अशा प्रकारची एकही संस्था महाराष्ट्रात नाही जी भाषा आणि साहित्य याचं संशोधन करेल आणि सरकारचं काम आहे, तर आपण याचं काहीतरी करा. आणि त्याप्रमाणे त्यांनी संस्था स्थापन केली. त्याकरता अनुदान सुरू केलं, राज्य सरकारचं अनुदान. ते काहीतरी 1982-83 पर्यंत मिळत होतं. त्यानंतर ते बंद झालं, ते कायमचं बंद झालं. तर त्यावेळच्या राज्यकर्त्यांना ती निकड वाटत होती की आपलं हे काम आहे आणि आपण हे केलं पाहिजे. आता हे सरकारच्या लक्षात आणून देऊन सुद्धा त्यांच्या लक्षात येत नाही असं आपल्याला ज्येष्ठ कार्यकर्ते या ठिकाणी सांगतात आणि ते पटतं. तर त्या पातळीवर ते काहीतरी व्हायला पाहिजे आणि ह्या संस्थांना निश्चित स्वरूपात एक अनुदान मिळायला पाहिजे कुठल्या ना कुठल्या मार्गाने. त्याचं काय म्हणजे तुम्हाला हिशोब कसा घ्यायचा असेल किंवा काय ते घेता येईल, त्याची एक यंत्रणा उभी करता येईल. त्या संस्थेचं आजपर्यंतचं काम बघता येईल, दर वर्षाचं त्यांचं काम बघता येईल. त्यामुळे अनुदान ज्या ज्या ठिकाणी आपण देतो त्या ठिकाणी अनुदानाचा विनियोग कसा झाला आहे तसंही सरकार बघतच असतं. ते त्या पद्धतीने बघता येईल आणि ते करता येईल. आता दुसरा एक मुद्दा मला हा मांडायचा होता की याच्यासोबत आणखी एक महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे ग्रंथ संवर्धन, ज्याच्याबद्दल ग्रंथ धोरण खरं म्हणजे सरकारचं असलं पाहिजे आणि त्याच्या संदर्भात काय करता येईल. अशा प्रकारे संशोधन करणाऱ्या ज्या महाराष्ट्रामध्ये एक 8-10 संस्था असतील, त्या संस्थांचं एकूण सगळं कामाचं स्वरूप पाहून त्यातल्या ज्या आता ॲक्टिव्ह असतील, कारण काही खूप महत्त्वाच्या संस्था आहेत ज्या आता जवळजवळ थंड पडलेल्या आहेत, पण पूर्वी त्यांनी चांगलं काम केलं आहे. मी आत्ता मराठी विद्यापीठासाठी जी समिती नेमली त्यांनाही लेखी पत्र देऊन सुचवलं आहे की त्यांनी सर म्हटले तसं वृद्धिपूरला विद्यापीठ काढलं, पण वृद्धिपूरला विद्यापीठ काढून ते रामटेकच्या संस्कृत विद्यापीठासारखं होईल. तसं न करता जर त्यांनी महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागामध्ये त्याची उपकेंद्र काढली किंवा सेंटर सुरू केली आणि त्या ठिकाणी जर काही ॲक्टिव्हिटीज करता आल्या तर ते जास्त चांगलं राहील. आणि तसं जर सरकार करणार असेल तर नवी केंद्र स्थापन करण्यापेक्षा अशा प्रकारे काम करणाऱ्या ज्या संस्था आहेत त्या संस्थांनाच तुम्ही केंद्राचा दर्जा द्या. नाहीतरी ते रिसर्च करतायत, ते संशोधन करतात, म्हणजे विद्यापीठाने जे काम करायचं तेच त्या करतायत. याचे 2 फायदे होतील. एक म्हणजे तुम्हाला स्वतंत्र यंत्रणा उभी करायची गरज नाही सरकारने ती ताकद त्याच्या मागे, त्या संस्थांच्या मागे उभी करावी. तिथे एक मनुष्यबळ लागेल, तिथे आर्थिक बळ लागेल, एवढ्या 2 गोष्टी दिल्या तर आत्तापर्यंत त्या संस्थांचं जे काम होतं त्यामुळे तिथे जे काही एक वारसा तयार झालेला आहे किंवा एक प्रकारचं इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते सगळं वापरता येईल आणि नव्याने काही गोष्टी करण्याची तिथे गरज पडणार नाही. तर अशा प्रकारचं एक मी तिथेही सुचवलेलं आहे. आता दुसरा एक त्याच्यामध्ये अडथळा एक मोठा कसा असतो की आता आपण जे बोलतो ते मराठी भाषा विभागाशी बोलतो, पण मराठी विद्यापीठ उच्च शिक्षण विभाग स्थापन करणार आहे. मी आता धोरणाबद्दल किंवा ग्रंथ संवर्धनाबद्दल बोलताना सुद्धा माझ्यासमोर हाच प्रश्न आहे की माझ्यासमोर येतो आता भाषा विभाग आहे, पण ग्रंथालय संचालनालय हे हायर एज्युकेशनमध्ये येतं, त्यामुळे इथे बोलून त्याचा काही फायदाच नाही. हे असं पण होतं. तर ते आत्ता ठाले पाटील सरांनी जे सांगितलं की ज्यावेळी भाषा विभाग वेगळा करण्यात आला त्यावेळी तिथलेच काही डिपार्टमेंट काढून ते या विभागाला देण्यात आले.
तर एक विभाग तिकडे राहिला आहे, तो आता इकडे घ्यायला पाहिजे, तो म्हणजे ग्रंथालय संचालनालय. कारण त्याचं तिथे काहीच काम नाही आहे. ग्रंथालय संचालनालय जे महाराष्ट्रामधली ग्रंथसंस्कृती जपतंय असं आपण म्हणूया, किंवा त्याचं कंट्रोलिंग करताय, त्याचं हायर एज्युकेशन डिपार्टमेंटमध्ये कसं काय, त्याचं प्रयोजन काय तिथे ठेवण्याचं. त्याच्याऐवजी जर ते भाषा विभागामध्ये घेतलं तर ह्या इतर ज्या सगळ्या संस्था आहेत त्या संस्थांशी जोडून ते चालवता येईल आणि काही उपक्रम नव्याने राबवता येतील. म्हणजे आता ग्रंथालय संचालनालय काय करतं, तर ते फक्त त्या ज्या काही 4 कॅटेगरीज केलेल्या आहेत, अ, ब, क, ड, त्यानुसार महाराष्ट्रामधली जी सार्वजनिक ग्रंथालयं सरकारने मंजूर केलेली आहेत किंवा मान्यता दिलेली आहे, त्यांना त्यांच्या दर्जानुसार त्यांना अनुदान देतं. आणि त्याचं काय चालतं आणि तिथे काय काय होतं ते सगळं बहुतेकांना माहिती आहे आपल्यापैकी. पण मी असं म्हणेन की याच्या पलीकडे जाऊन ग्रंथालय संचालनालयाने किंवा एकूण ग्रंथालयाच्या विभागाने ह्या मराठी ग्रंथांच्यासाठी म्हणून काम केलं पाहिजे. म्हणजे उदाहरणार्थ आमचं मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय आहे, जे की सरकारच्या भाषेत जिल्हा ग्रंथालय आहे. पण आमच्याकडे ही इतकी आता लाखो पानं आहेत जी हळूहळू तुकडे पडायला लागलेले आहेत. तर आम्हाला त्याचं डिजिटायझेशन करायचं आहे. त्याच्यासाठी आम्ही जो सगळा खर्च काढला तो कोट्यावधी रुपयांच्या घरामध्ये आहे. म्हणून अनेक वर्ष सरकारकडे पाठपुरावा करून आम्ही ती योजना त्यांच्यासमोर मांडली की हे आम्हाला असं असं काम करायचं आहे, तर तुमच्या नेहमीच्या अनुदानामध्ये हे काही बसत नाही, तर तुम्ही आम्हाला वेगळं अनुदान द्या. तर सरकारने ते मंजूर केलं. ते काहीतरी 5 कोटी रुपये त्यांनी मंजूर केले आणि त्यातले 3 कोटी रुपये त्यांनी दिले. ते प्रत्यक्ष अकाउंटला येऊन सुद्धा पडले. आता सरकारी अनुदान असल्यामुळे सगळं रितसर व्हायला पाहिजे, मग त्याचे ते सगळं इतका मोठा खर्च करायचा, त्याचे टेंडर्स निघायला पाहिजेत, त्या सगळ्या प्रक्रियेला वेळ लागतो. त्या वेळामध्ये म्हणजे 4-1 महिने त्याच्यामध्ये गेले, 3-4 महिने, आणि आता काम सुरू होणार तेवढ्यात सरकार बदललं आणि नव्या मंत्र्यांचं पत्र आलं की ते पैसे वापरायचे नाहीत. ते आधीच्या मंत्र्यांनी दिलेले, आधीच्या सरकारातले पैसे होते. त्यामुळे ते पैसे अजूनही अकाउंटला पडलेले आहेत, पण ते वापरता येत नाहीत. मग आता नव्या सरकारमध्ये नवे उच्च शिक्षण मंत्री आले, नवे अर्थमंत्री आले, त्यांच्याकडे गेली एक 7-8 महिने झाले पत्रव्यवहार चालू आहे. त्यांच्यासोबत 4 ते 5 मीटिंग्स पण झाल्या की हे असं असं काम आहे, हे करणं फार गरजेचं आहे आणि तुम्ही मंजूर केलेलं आहे, तुम्ही पैसे पण दिलेले आहेत, फक्त वापरण्याची परवानगी द्या, तुम्ही जो आदेश काढला तो मागे घ्या. हो बघू म्हणतात, शेरा मारतात आणि त्याचं पुढे काय होतच नाही. म्हणजे जे करताय सरकार ते सुद्धा नीट करत नाही आहे. आता आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की मी आता ज्या विषयावरती इथे पुढची 5 मिनिटं बोलणार आहे तो विषय असा आहे की मराठी ग्रंथ, मराठी पुस्तकं, मराठी नियतकालिकं यांचा आत्तापर्यंतचा जो काही सगळा वारसा आहे गेल्या 200 वर्षांमधला, ह्याचं काहीतरी कल्चरल व्हॅल्युएशन आपण करणार आहेत की नाही, त्याचं मोल आपण जाणणार आहोत की नाही. आणि जर आपल्याला ते खरोखर मौल्यवान वाटत असेल तर हे आपण असंच नष्ट होऊ देणार आहे का? कारण ते आता जवळजवळ त्या अवस्थेला आलेलं आहे. म्हणजे फक्त संग्रहालयाचं म्हणत नाही, एकूण महाराष्ट्रामध्ये जे जे काही ग्रंथसंग्रहालय आहेत सगळी जे अशा प्रकारचं काम करत आहेत, ज्यांनी जुनी पुस्तकं जपून ठेवलेली आहेत, ज्यांनी अंक जपून ठेवलेले आहेत, त्यांचं पुढे काय होणार आहे? हे सगळं नष्ट होणार आहे का? मला परवा रुटगर्ज युनिव्हर्सिटीमध्ये अमेरिकेमध्ये अंजली नेर्लेकर नावाच्या ज्या प्राध्यापक आहेत त्यांचं माझं बोलणं झालं. त्या सध्या भारतामध्ये आलेलं, आपल्याला माहिती असेल, पुण्यामध्ये होत्या, परवाच गेल्या. तर त्यांना मी विचारलं की तुम्ही हे सगळं तिकडे का घेऊन जाताय? त्यांनी बॉम्बे पोएट्स नावाचं अर्काईव्ह त्यांच्या विद्यापीठात तयार केलं अमेरिकेमध्ये, आणि इथले मराठी कवींचं सगळं मटेरियल, हस्तलिखित, पत्रव्यवहार, कागद सगळं तिकडे घेऊन गेल्या. तर त्यांना म्हटलं की तुम्ही इथे कुठेतरी आपण व्यवस्था करू ना, इथे ठेवा, भारतातल्या लोकांना त्याचा अभ्यास करायला मदत होईल. आता हे करून जवळजवळ 2 वर्ष झाली त्यांनी ते सगळं उभं करून. त्या मला म्हणाल्या की मला तुमचं म्हणणं आता 100% पटतंय. त्यावेळी मला 50% पटलं होतं, पण आज 100% पटतंय. याची 2 कारणं मला त्यांनी सांगितली. पहिलं कारण हे की ते अशा ठिकाणी मी ठेवलेलं आहे की मी त्याच विद्यापीठात नोकरी करते, पण मला सुद्धा त्याचा ॲक्सेस सहजपणे मिळत नाही, असं त्या मला म्हणाल्या. आणि दुसरं असं की महाराष्ट्रातल्या कुणाला जर त्या कवींवर काम करायचं असेल तर त्याला त्याचा काही उपयोग नाही. मग त्याचं काय? तर त्या म्हणाल्या फक्त एकाच गोष्टीकरता मी ते तिकडे घेऊन गेले. याचं कारण असं की भारतामध्ये असल्या प्रकारचं अर्काईव्ह कुठेही जपून ठेवलं जाईल याची खात्री नाही. 10 वर्ष राहील, 5 वर्ष राहील, 15 वर्ष राहील, पण पुढे त्या संस्थेचं काय होईल याचंच भवितव्य नसतं. विद्यापीठांमध्ये काय अवस्था हेही आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. त्याच्यामुळे त्या असं म्हणाल्या की भारतात नाही. म्हणजे त्यांनी तर अगदी सांगितलं की आता अशोका युनिव्हर्सिटी अशा प्रकारच्या कामात पुढाकार घेते आहे आणि त्यांनी सुरुवात केली आहे, तिथे पण आपण ठेवू शकतो. पण शेवटी भारतातलं राजकीय पर्यावरण इतकं वाईट आहे आणि ती इतक्या वेगवेगळ्या पद्धतीने बदलत असतं की त्याचं काय परिणाम होतील पुढे काय सांगताच येत नाही. आणि त्यामुळे त्या म्हटल्या जे आहे ते बरं आहे, ते तिकडे निदान 200 वर्ष राहील तरी मग पुढे त्याचं काय करता येईल ते बघता येईल. तर अशी परिस्थिती आहे.
तर एका बाजूला उदासीनता आणि दुसऱ्या बाजूला म्हणजे उदासीनता या अर्थाने की माहीत आहे पण त्याच्याकडे काही लक्ष द्यायचं नाही आणि दुसऱ्या बाजूला त्याचं मोलच कळत नाही, अशी आपली परिस्थिती असल्यामुळे हा जो सगळा वारसा आहे ह्या वारशाचं काय करायचं का ते असंच वेपोराईज होऊ द्यायचं. तर याच्यामध्ये काय करता येईल, भाषा विभाग काय करू शकतो ते थोडक्यात सांगतो. जर का ग्रंथालय हा विभाग भाषा विभागाकडे आला तर खरं म्हणजे अका प्रिवळकरांसारख्या माणसाने पूर्वीच हे सांगून ठेवलं आहे की काय काय करता येऊ शकतं ग्रंथालयांसाठी, ग्रंथसंग्रह कसे राखता येतील आणि त्याचा वापर कसा करता येईल. वापर तर करतातच, संख्येने कमी लोक करत असतील पण संशोधन करणारे अभ्यास करणारे लोक करतात त्याचा वापर आणि त्यांना त्याचं मोल कळतं आणि ते आपलं प्रत्येकाचं कर्तव्य आहे की आपण ते जपून त्यासाठी ठेवलं पाहिजे. दोन गोष्टी करणं गरजेचं आहे. एक म्हणजे आत्ता सध्या जे काही आहे सगळ्या ग्रंथालयांमध्ये अनेक जुनी ग्रंथालयं आहेत इंग्रजांच्या काळापासून आपल्याकडे स्थापन झालेली, त्यांचा एकत्र डेटा असला पाहिजे. म्हणजे जुनी पुस्तकं ही कुठल्या ग्रंथालयात अमुक एक पुस्तक आहे तर ते कुठल्या कुठल्या ग्रंथालयामध्ये उपलब्ध आहे याचा एक डिजिटाईज अशा स्वरूपाचा म्हणजे ऑनलाईन अशा स्वरूपाचा डेटा आपण तयार करू शकतो. याच्याकरता काय करण्याची गरज आहे तर सगळ्या ग्रंथालयांचं एक नेटवर्क तयार करण्याची गरज आहे, जे एका छोट्या पातळीवरती एका खाजगी संस्थेने केलेलं आहे ते सरकार करू शकतं. सरकारकडे राज्य मराठी विकास संस्था त्यासाठीच आहे. ग्रंथालय.org ही जी वेबसाईट आहे ठाण्याच्या बेडेकर संस्थेने तयार केलेली, बेडेकर संशोधन संस्थेने, त्यांनी हा प्रयोग केलेला आहे. त्यांनी महाराष्ट्रामधले एक 17-18 ग्रंथालयांची कॅटलॉग सगळे एकत्र केले. त्यामुळं एखादं पुस्तक कुठे आहे या आपण त्या साईटवर जाऊन जर तपासलं तर ते रत्नागिरीच्या की मुंबईच्या की डोंबिवलीच्या की कल्याणच्या कुठल्या ग्रंथालयामध्ये उपलब्ध आहे ते आपल्याला कळतं. आता हे राज्य मराठी विकास संस्था करू शकते. महाराष्ट्रातल्या सगळ्या त्यांनी सुरुवातीला ग्रंथालय आयडेंटिफाय करावीत की कुठली कुठली आपल्याला घ्यायची आहेत, त्या सगळ्यांचे कॅटलॉग्स घ्यायचे आणि ते कॅटलॉग त्यांनी एकत्र आणून त्याचं ते ऑनलाईन उपलब्ध करायचे. हे काम करता येईल जेणेकरून पहिल्यांदा आपल्याकडे काय आहे हे तरी पहिल्यांदा लोकांना कळेल, म्हणजे आपल्याच लोकांना कळेल आणि ते कायमस्वरूपी रेडी रेफरन्स त्याचा राहील. दुसरं काम आपल्याला जे करायचं आहे ते असं की आत्तापर्यंत प्रकाशित झालेली जी पुस्तकं आहेत त्या पुस्तकांचं जतन कसं करायचं, तर त्याचं कॅटेगरायझेशन कसं करायचं वगैरे याबद्दल प्रिवळकरांनी 1948 साली एक भाषण दिलं होतं. ते त्यांच्या पुस्तकात आहे. आता मी एक पुस्तक त्यांचं एडिट केलं एशियाटिक सोसायटीतर्फे, त्यातही मी तो लेख घेतलेला आहे की दुर्मिळ पुस्तक कशाला म्हणायचं. आता त्या सगळ्या सीमारेषा आपल्याला बदलाव्या लागतील. त्यांच्या काळात त्यांनी 1880 सालच्या आधीचं दुर्मिळ असं म्हटलं उदाहरणार्थ. आपण आता 1950 पूर्वीचं दुर्मिळ म्हणू शकतो. त्यात अतिदुर्मिळ कुठलं, अशा प्रकारच्या कॅटेगरीज आपण कराव्यात. एखादं पुस्तक 2000चं पण असेल आणि त्याची नवी आवृत्ती निघणार नसेल आणि ते आता संपलं असेल तर ते दुर्मिळच असेल, कारण ते परत निघणार नाही आहे. तर अशा त्यांनी वेगवेगळ्या त्याच्या कसोट्या दिलेल्या आहेत. तर यानुसार त्या सगळ्या ग्रंथालयांमध्ये असणारी जी पुस्तकं आहेत त्यांचं डिजिटलायझेशन सुरू करणे. म्हणजे डेटा तर आपला आता तयार केलेला आहे, आपण तो ऑनलाईन आपण टाकलेला पण आहे, म्हणजे आपल्याकडे काय आहे किती आहे त्याचा आपल्याला एक अंदाज येतो. तर सरकार पुढच्या टप्प्यावरती हे करू शकतं. आता हेही काम सरकारने सुरू केलेलं आहे राज्य मराठी विकास संस्थेने. आपल्याला माहिती आहे की त्यांनी अनेक पुस्तकं स्कॅन केली आहेत, त्याच्या PDF बनवलेल्या आहेत, काहींचे त्यांनी ई-बुक्ससुद्धा बनवलेले आहेत आणि ते मोफत उपलब्ध करून दिले. खूप चांगली गोष्ट आहे. फक्त एवढंच आहे की याच्यामध्ये सुसूत्रता नाही आहे. एक त्यांनी काय केलं तर सरकारी सगळी प्रकाशनं टाकली, हे चांगलं झालं. पण त्याच्या व्यतिरिक्त त्यांनी जे काही पुस्तकं टाकलेली आहेत त्याच्यामध्ये काही पुस्तकं आहेत आणि बरीचशी नियतकालिकं आहेत. याच्यामध्ये होतं काय माहिती आहे का की अशा प्रकारच्या डिजिटायझेशनचे प्रकल्प महाराष्ट्रात अनेक ठिकाणी आपापल्या पातळीवर संस्था करतायत. उदाहरणार्थ गोखले इन्स्टिट्यूटने त्यांचं पूर्ण केलं डिजिटायझेशन, त्यांची लायब्ररी आता पूर्णपणे डिजिटाईज झाली. भांडारकरने पण केलं आहे. त्याच्यानंतर काही कॉलेजेसमध्ये पण चांगलं कलेक्शन आहे, त्यांनी सुद्धा केलेलं आहे. तर होतं असं मी बघितलं की मराठीत विनाकारण काही पुस्तकं प्रत्येकजण स्कॅन करत बसलाय, म्हणजे इथे पण झालंय तिथे पण झालंय. तर म्हणून म्हटलं की याच्यामध्ये एक सुस्त्रता यायला पाहिजे आणि ती सरकारची एक बॉडी असेल तर ती आणू शकते की आपल्याला डेटा एकदा आला की मग त्यातली कुठली पुस्तकं स्कॅन झालेली आहेत, डिजिटाईज झालेली आहेत आणि कुठली व्हायची आहेत ती लक्षात घेऊन जी व्हायची आहेत त्यासाठी ती मोहीम राबवणे, असा एक उपक्रम त्याच्यामध्ये करता येईल. हे काही 2-4 वर्षामध्ये होणारं काम नाही आहे. 10 ते 15 ते 20 वर्ष चालू शकेल, कारण त्यात सगळे पिरियॉडिकल्स असतील, त्याच्यामध्ये वर्तमानपत्रांचे अंक असतील, ते सगळं छानून त्यातलं काय नेमकं घ्यायचं ते ठरवून त्या प्रकारचं ते करायला लागेल आणि ते सामूहिक स्वरूपाचं काम असेल. त्याचं कशा प्रकारे करायचं हेही ठरवावं लागेल. म्हणजे समजा राज्य मराठी विकास संस्थेने ही जबाबदारी घेतली तर मग त्या लायब्ररीला फंडिंग देऊन त्यांच्याकडून ते करून घेणं स्थानिक पातळीवर आणि ते एका मोठ्या रिपॉझिटरीमध्ये टाकणं, अशा प्रकारचं ते काम असू शकेल. तर ते ठरवता येईल. दुसरं
काही होतं काय, आता आम्ही मुंबईत राहतो आणि मला रद्दीची दुकानं शोधण्याची सवय आहे, त्याच्यामुळे माझ्या ते लवकर लक्षात येतं की नॅशनल लायब्ररी आहे बांद्र्याची, दर 6 महिन्यांनी ते त्यांचे चालक पुस्तकं रद्दीत टाकतात आणि कधी कधी अत्यंत दुर्मिळ चांगली महत्त्वाची पुस्तकं फुटपाथवरती आलेली आपल्याला दिसतात. तर याच्याबद्दल हा पण सल्ला प्रयोगकरांनी त्याच काळात देऊन ठेवलेला आहे की जर अतिदुर्मिळ किंवा खास अशी पुस्तकं आहेत की जी आता असलीच पाहिजेत, ज्याच्या महाराष्ट्रामध्ये फार कमी शिल्लक आहेत, तर अशा प्रकारची किंवा एक टाईम पिरियड घ्यावा की 1950 पूर्वीची किंवा 1920 पूर्वीचं कुठलंही पुस्तक असू द्या. कारण कुठल्याही पुस्तकाला कल्चरल व्हॅल्यू असते, हे लक्षात घ्या. त्यातला कंटेंट काय आहे ते काय हे सगळं नंतर झालं, परंतु 10 पानांची पुस्तिका का असेना आणि ती 1860 साली का छापली गेलेली असेना, पण तिला एक कल्चरल व्हॅल्यू आहे, हिस्टॉरिकल व्हॅल्यू आहे की त्या काळामध्ये तिने काय भूमिका बजावलेली होती आणि ते बघण्याकरता आपल्याला ती आज हवी आहे रेफरन्ससाठी. त्यामुळे अमुक वर्षापूर्वीचं कुठलंही पुस्तक कुठल्याही लायब्ररीला डिस्कार्ड करता येणार नाही, अशा प्रकारचा एक नियम काहीतरी करावा लागेल. जर त्यांना पुस्तकं नको असतील, ती वाळवीने खाल्लेली असतील, खराब झाली असतील, तर मग सरकारने त्याकरता एक असं एक गोडाऊन म्हणा, गोडाऊन नको, गोडाऊनची काय अवस्था होते आपल्याला माहिती आहे, पण अशी एक जागा करावी की ज्या ठिकाणी ते पुस्तक त्यांनी जमा करावं. म्हणजे त्या एका कादंबरीमध्ये आहे पुस्तकांचं कब्रस्तान, जी पुस्तकं कोणीच वाचत नाही ती तिथे नेऊन टाकली जातात स्पॅनिश कादंबरीमध्ये. तर तशा प्रकारचं काहीतरी एक करावं लागेल आणि त्या ठिकाणी मग त्या पुस्तकां तिथून मग ती इकडे येतील पुन्हा या प्रोजेक्टमध्ये की त्यातली कुठली झाली आहेत स्कॅन की कुठली व्हायची आहेत, ती मग त्याप्रमाणे होतील. आणि एकदा का ते प्रिझर्व झालं की मग नंतर ते नष्ट करायला हरकत नाही. पण परस्पर रद्दीत टाकली, वाळवी लागली, खराब झाली म्हणून काढून टाकली. आम्ही एकदा मोठ्या मेहनतीने, तिथं काय होतं, ग्रंथपाल जरी असले तरी त्यांचा रोजीरोटीचा व्यवसाय असतो, त्यांना पुस्तकांबद्दल आस्था असेल असं काही नसतं. तर मी ज्या कॉलेजमध्ये नोकरी करतो त्या कॉलेजमध्ये एकदा आम्हाला सवय आहे, आमच्याकडे अरुण कोलटकरांनी डोनेट केलेली पुस्तकं आहेत माझ्या लायब्ररीत कॉलेजच्या. अरुण टिकेकरांचे PhDचे गाईड होते महिशी, KR महिशी, हिस्ट्रीचे प्रोफेसर होते, तर सॉरी इंग्लिशचे प्रोफेसर होते. तर त्यांचं कलेक्शन होतं 4000 पुस्तकांचं आणि ते केव्हाच वारलेले. त्यांच्या नाती होत्या 2, त्यांना ती डोनेट करायची होती. तर टिकेकर म्हटले की, टिकेकर तेव्हा एशियाटिकचे प्रेसिडेंट होते, ते मला म्हटले की अरे ते आमच्याकडे पण लोक किटकिट करतात, विद्यापीठात पण नको म्हणतात, जागा नाही म्हणतात, तुम्ही तरी घ्याल का पुस्तकं, महत्त्वाची आहेत, कारण कलोनियल पिरियडवर त्यांचं काम होतं आणि त्या काळातली बरीच पुस्तकं त्याच्यामध्ये आहेत. मी म्हटलं घेऊ. मी परस्पर त्यांना हो म्हटलं, आमच्या लायब्ररीला सांगितलं, प्रिन्सिपलला सांगितलं आणि आम्ही एक दिवशी ट्रकमध्ये घालून ती पुस्तकं घेऊन आलो. त्यातली काही पुस्तकं खराब झाली होती. तर मी लायब्ररीला असं म्हटलं की आपण सगळे मांडू आमच्या रिडिंग रूममध्ये आणि त्यातले जे खराब झाले ते बाजूला काढा, बाकीचे कपाटात लावून देऊ. आणि मी गेलो, उन्हाळ्याची सुट्टी होती, मी गावी गेलो. नंतर मला असं कळलं की लायब्ररीने सांगितलं ते काढा आणि जाळून टाका. मला त्या क्लर्कने फोन केल्यावर मी म्हटलं अजिबात जाळू नका. मग मी प्रिन्सिपलना फोन केला, म्हटलं ते असं असं सांगतायत, तुम्ही त्यांना थांबवा, जाळून काय टाका, त्यात एखादं महत्त्वाचं पुस्तक असेल. तर टिकेकर मला सांगून असं केले होते की आपला मेडोज टेलर नाही, अनाथ पांडुरंग, हे कशाचं भाषांतर आहे, हॅकली पांडुरंग, हॅकली नावाच्या कादंबरीकाराची एक कादंबरी आहे, त्याचं मराठी भाषांतर झालं आहे अनाथ पांडुरंग या नावाने, ते ढमढेर यांनी केलं होतं. तर त्या कादंबरीच्या पहिल्या एडिशनमध्ये एक प्रस्तावना होती, 1810 सालची कादंबरी, की मला वसई परिसरामध्ये एक माणूस भेटला आणि त्याने ही गोष्ट सांगितली जी मी आज तुम्हाला सांगते. आणि मग त्याने ती इंग्लिश कादंबरी लिहिली होती त्या ब्रिटिश लेखकाने, आणि पुढच्या एडिशनमध्ये ती प्रस्तावना नव्हती, ती गाळली होती. आणि टिकेकर मला म्हटलं की सगळीकडे तीच म्हणजे दुसरीच एडिशन आहे, पहिली एडिशन कुठे मिळत नाही, पण महिषींच्या कलेक्शनमध्ये असणार, असं ते मला जाताना सांगून गेले होते, जरा तू नीट लक्ष ठेव. मी म्हटलं ते जाळून बिळून टाकता, अशी महत्त्वाची पुस्तकं आहेत त्याच्यामध्ये, मग त्यांनी ती ठेवली. तर असं होतं. त्याच्यामुळे एकदा का याच्यामध्ये काहीतरी आपल्याला नियम करावे लागतील, म्हणजे कोणी परस्पर आपल्या मनाप्रमाणे निर्णय घेणार नाही, हे दुसरं. आणि तिसरं शेवटचं आपल्याला असं करावं लागेल की माझ्या माहितीप्रमाणे प्रकाशित झालेल्या प्रत्येक पुस्तकाच्या 3 प्रती या 3 ग्रंथालयांमध्ये जमा कराव्यात असा सरकारचा नियम आहे, पण ते कोणी करत नाही फारसं. तर ते केलं पाहिजे आणि त्यासाठी कुठली ग्रंथालयं असावीत हे पण जरा पुन्हा त्याचा विचार करावा लागेल. माझ्या माहितीप्रमाणे आता 3 ग्रंथालय आहेत. एक आहे मुंबईचं गव्हर्नमेंट प्रेस, दुसरं आहे कलकत्त्याचं आणि तिसरं आहे मद्रासचं. पण मला असं वाटतं की महाराष्ट्रातच अशी 2-3 ग्रंथालयं आणखी आहेत, जी सध्या आहेत तीच, ती नव्याने त्यात घालावीत आणि एक 5-6 प्रती तरी
ठेवाव्यात, म्हणजे महाराष्ट्रामध्ये 4-5 प्रती राहतील आणि त्याची नीट व्यवस्था लागावी. कारण सध्या जे काही आहे ते बरोबर नाही. सध्याची व्यवस्था ही व्यवस्था नाही. कलकत्त्याला बऱ्यापैकी काम झालं आहे त्या पुस्तकांचं, त्यांचं कॅटलॉगिंग पण झालं आहे, पण मुंबईच्या लायब्ररीमध्ये त्याचं काम झालेलं नाही आहे आणि त्यामुळे त्यातली बरीच पुस्तकं नष्ट पण झालेली आहेत. तर असं होऊ नये. हे कशा करतात, तर प्रकाशित झालेलं प्रत्येक पुस्तक निदान तिथे तरी मिळेल आणि मग त्याचं स्कॅनिंग करून डिजिटाईज करून आपल्याला पुढे त्याची कार्यवाही करतात. म्हणजे इथून पुढचं प्रत्येक पुस्तक तरी जपलं पाहिजे या दृष्टिकोनातून या नियमामध्ये सुद्धा बदल करावा लागेल. तर अशा पद्धतीने जर भाषा विभागाला करता आलं, अर्थात हे सगळं असं गृहीत धरून की ग्रंथालय विभाग भाषा विभागाकडे येईल आणि राज्य मराठी विकास संस्था ही संस्था आपल्याकडे आहे खरं म्हणजे त्यासाठी, त्या संस्थेच्या माध्यमातून आपल्याला हे सगळं करते किंवा ग्रंथालय संचालनालयाकडून सुद्धा हे करता येईल. कारण झालं असं की ग्रंथालय आणि त्यांचं संवर्धन हे काम करते आहे, म्हणजे ग्रंथांचं संवर्धन करण्याचं काम करते आहे राज्य मराठी विकास संस्था आणि ग्रंथालय विभाग आहे उच्च शिक्षण विभागाकडे. असे जे झालेलं आहे त्याच्यात तो ज्यामुळे अनेक समस्या निर्माण होतात त्या त्याच्यामधून दूर होतील. इतर अनेक बारीक सारीक गोष्टी करता येण्यासारख्या आहेत. उदाहरणार्थ नियतकालिकांचा, वर्तमानपत्रांचा खास करून जो प्रॉब्लेम आहे, मला एका ज्येष्ठ पत्रकाराने मुंबईमध्ये आत्ता विचारलं होतं की ते वर्तमानपत्र टाइम्समध्ये नोकरी करणारेच विद्याधर दाते ते स्वतःच म्हटले की टाइम्समध्येच देत नाहीत आम्हाला, आता काही डिजिटाईज झाल्या तेवढ्या कॉपीज फक्त बघायला मिळतात, तर तुमच्याकडे टाइम्स आहे का? तर म्हटलं आमच्याकडे टाइम्स नाही आहे, आमच्याकडे मराठी वर्तमानपत्र आहेत. म्हटलं मटा तुम्हाला मिळेल. आता मुद्दा असा आहे की वर्तमानपत्र आधीच न्यूज प्रिंटवर छापलेलं असतं, तो कागद हलक्या प्रतीचा असतो आणि त्यामुळे ते कागद लवकर खराब होतात. तर ते अतिशय वाईट अवस्थेमध्ये आहेत. पुण्यात पण आहेत काही ठिकाणी वर्तमानपत्र, पण ती वाईट अवस्थेमध्ये आहेत. तर याच्यावरती उपाय आहे. याच्यावरती उपाय असा आहे की प्रत्येक वर्तमानपत्राने 10 प्रती या चांगल्या कागदावर छापायच्या. बाकी तुम्हाला जे छापायचं ते न्यूज प्रिंटवर नेहमीप्रमाणे, आणि या 10 प्रती अर्काईव्हमध्ये पाठवायच्या. जे अर्काईव्ह आपले ठरलेले असतील, सरकारने नेमून दिलेले असतील, तिथे ते 10 प्रती जातील 10 ठिकाणी. त्याचं आयुष्य जास्त असेल कागद चांगला असल्यामुळे. तर अशा छोट्या छोट्या गोष्टी त्याच्यामध्ये करून आपल्याला ग्रंथसंवर्धनाची ही जी कल्पना आहे ही प्रत्यक्षामध्ये आणता येईल. याच्यासाठी कुठल्याही प्रकारचं सहकार्य संस्थात्मक पातळीवरती करण्यासाठी मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय केव्हाही तयार आहे. तर माझी अशी विनंती आहे की भाषा विभागाने याचा विचार करावा. आपण ऐकून घेतलं त्याबद्दल धन्यवाद. निर्लेकर यांच्याकडे तो जो साठा होता वारसाकडून त्यांनी घेतला आणि निर्लेकर तेच म्हणतो, तर तो त्यांना त्याचा स्वामित्व अधिकार ते कसे प्राप्त झाले हा एक मला प्रश्न होता. दुसरं एक डॉक्टर सावंत सोडले तर बाकी सगळे मायबाप सरकारविषयीच बोलत आहेत, मायबाप सरकारकडे पाहत आहेत. त्या संदर्भात मला एक प्रश्न विचारायचा आहे की जर तुम्ही दृष्टिक्षेप मागे टाकला आणि राज्य शासन पुरस्कृत पाठ्यपुस्तकं जर आपल्याकडची पाहिली तर त्याच्यातलं अत्यंत दर्जेदार असं पाठ्यपुस्तक हे फ्रेंचचं आहे. आणि याचं कारण त्यांना इथे जी त्यांची साधारणपणे प्रक्रिया आहे, सामाजिक न्याय वगैरे प्रतिनिधित्व वगैरे या पद्धतीने लिहिणारी माणसं सापडली नाही. त्यामुळे पुण्यातल्या माहितगार 2 महिलांकडून लिहून घेतला आणि ते चक्क ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेसने छापलेलं आहे. आणि त्याची सगळी मूल्य ही जी जर तुम्ही पाहिली तर ती अतिशय वरच्या दर्जाची. तर ह्या प्रकारचं निदान ज्याला आपण म्हणतो पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप म्हणतात तसं तरी निदान काय करता येत नाही. आणि दुसरं विद्यापीठं ही साधारण 80-90च्या दशकापर्यंत इथली महाराष्ट्रातली ही राज्य पातळीवरची स्टेट युनिव्हर्सिटीज ही जर्नल्स प्रसिद्ध करत होती, ती पुस्तकं प्रसिद्ध करत होती आणि ती कुजवत होती दुर्दैवाने, पण ती प्रसिद्ध करत होती. तर हे सगळा हा व्यवहार ठप्प झालेला आहे. तेव्हा याबाबतीत काहीतरी त्यांची जबाबदारी आहे की नाही. मोल्सवर्थची डिक्शनरी शिकागो युनिव्हर्सिटी महाजालावर उपलब्ध करून देते, बाकी नाही इथे करते. ते रमणा, त्यांच्याकडे रमणा करण्यासाठी भरपूर पैसे आहेत इथल्या विद्यापीठाकडे, सगळ्यांना माहिती, पण हे नाही करत. आणि शेवटचं जसं भूमी सुधारणा किंवा ज्याला लँड रिफॉर्म्स म्हणतात, जमीन सुधारणा, त्याचा एक असा एक टप्पा होता 50-60च्या दशकात. त्या काळात जे झालं जमीनदारी अबॉलिशन वगैरे ते झालं. त्यानंतर आता तिथे परत जाता येत नाही. खरं तरी एक मोठी त्रुटी राहून गेली आपल्या वाटचालीत. तसं मराठीचं झालेलं आहे काय की तो काळ निघून गेला आता. विद्यापीठांबद्दलचा तुमचा प्रश्न बरोबरच आहे, पण त्या विषयावर मी आता बोललो नाही कारण तो आणखी एक मोठा विषय आहे. विद्यापीठांमध्ये खरं म्हणजे अशा प्रकारचं संशोधन व्हायला पाहिजे, कारण विद्यापीठांकडे अनुदानं असतात भरपूर. म्हणजे विद्यापीठांमधले जे विभाग आहेत
तिथे यासाठी UGC कडून खास अनुदान मिळत असतं संशोधनासाठी, चर्चासत्र घेण्यासाठी, पुस्तकं प्रसिद्ध करण्यासाठी. आणि तुम्ही म्हणता तसं 1980-90 सालापर्यंत होतही होती. जसं आता ढाले पाटील सरांनी सांगितलं की मराठवाडा विद्यापीठामध्ये 1980 पर्यंत चांगलं काम होत होतं. अलीकडच्या काळात होत नाही आहे. याला कोण कारण आहे? याला सरकार कारण नाही आहे, कारण सरकारकडनं पूर्वी पैसे मिळत होते, आताही पैसे मिळतात. त्यामुळे याला काय काय कारण आहेत त्याची ती आपण शोधली पाहिजे. त्याला आपणच कारणीभूत आहोत, आपणच कारणीभूत. म्हणजे आपण अकॅडमिक्समधले, आता मी अकॅडमिक्समध्ये आहे, तर माझ्यासारखे जे लोक विद्यापीठीय डिपार्टमेंट्समध्ये असतात ते लोक काय करतात हा प्रश्न इथे येऊन आपण थांबतो की मग होतं काय याचं शेवटी. तिथे ग्रँट्स तर येतात, दरवर्षी येतात, पण तिथे ज्या प्रकारचं संशोधन चालतं ना, म्हणजे त्याचं प्रॉब्लेम काय झाला मी तुम्हाला सांगतो. UGC कडून मेजर रिसर्च, मायनर रिसर्च जे काही मिळायचं 12-12 लाखापर्यंत पैसे मिळत होते, परंतु त्याचं तुम्ही चेक कसं करणार, त्याचा दर्जा, त्या ऑडिट तुम्ही कसं करणार. म्हणजे UGCला फक्त कशामध्ये इंटरेस्ट आहे की तुम्ही तुमचं ते फायनान्शियल ऑडिट सबमिट करा, ते नीट असलं पाहिजे. बाकी तुम्ही जो थिसिस किंवा त्याचं डेझर्टेशन लिहून दिलं ते तपासलंच जात नाही, ते गोडाऊनमध्ये पडलेलं असतं, त्याकडे कोणीच बघत नाही. त्याच्यामुळे त्याचं काय होणार. विद्यापीठांनी प्रकाशित करायला पाहिजे. पूर्वी करत होती, आता करत नाही. आता नाही करत. मी बसूनच बोलतो की नितीन आता जे म्हटलं ते मला अगदी 100% माझा स्वतःचाच अनुभव आहे. म्हणजे पुणे विद्यापीठाच्या प्रकाशन गृहाने दिवी काळे आणि दाते जे मोठे अभ्यासक होते, ते काळ्यांनी एक छोटं 2.5 रुपये किमतीचं पुस्तक होतं ते शिवाजी महाराजांचं चरित्र, आणि एक शब्दही पुराव्याशिवायचा नाही इतकं अप्रतिम चरित्र मला ते माझ्याकडे होतं. माझ्याकडचं एकाने मारलं, मी पुन्हा गेलो तिकडे, तर मिळालं नाही. दुसरं मेंदळे नावाचे विभाग प्रमुख होते ना इथं, लायब्ररी होते का नाही, मग माझं नाव चुकत असेल काहीतरी, गबा मेंदळे नाही, पण नाव चुकत असेल, पण त्यांनी प्राचीन शिलालेख, जे कोरीव शिलालेखांचा एक मोठा तुळपुळे शंभू तुळपुळे, तर ते मी पूर्वी पाहिलेला होता. मी फिजिक्स शिकत जरी असलं तरी असलं नाद होताच मला, मी तो पाहिलेला होता आणि मला तो पाहिजे होता ग्रंथ. तर साधारणतः 5 ते 7 वर्षापूर्वी एकदा मी गेलो, म्हटलं मला तो ग्रंथ पाहिजे. ते म्हणे बा ते आता काय सगळं बंद झालेलं आहे, पण तुम्ही बघा तिकडे जाऊन, तिकडे कागद पडलेले असतील सुटे, आणि खरोखरी सुटे कागद एकत्र करून मी 2-3 प्रती तयार केल्या तिथल्या तिथं बसून. म्हटलं पैसे घेऊन जा म्हणे, रद्दीच पडलेली कशाला काय. हे इतकी अनास्था सगळ्या त्या विषयाची असो. एक नितीन रिंडे सर आणि ठाले पाटील सर यांच्या दोघांच्या निबंधातला एक मुद्दा आहे, त्या संदर्भात थोडा आत्मनिवेदनाचा दोष असेल. मी राज्य मराठी विकास संस्थेचा संचालक असताना बृहन महाराष्ट्रातल्या संस्थांना अनुदान देण्याची योजना सुरू झाली. शासन म्हणून काही अडचणी आहेत हे मला तेव्हा लक्षात आलं. इकडं बसल्यानंतर आपण शासनावर तोंडसुख घेतो, पण तिकडं पण नियमावली आहे, अकाउंट्स डिपार्टमेंट आहे, त्यांना वस्तुनिष्ठ पद्धतीने हिशोब सादर करावे लागतात. त्यामुळे मुंबई मराठी जेव्हा कर्णिक सर आले होते, ती जी अडचण आहे, त्यामुळं मराठी भाषाविषयक काम करणाऱ्या संस्थांना अनुदान अशी योजना सुरू करून दरवर्षी 2 लाख रुपयाचं अनुदान आपण सुरू केलं. आता अडचण काय आहे, कासव आणि प्रगत अध्ययन संस्था यांनी कोणता प्रकल्प सादर केला पहा. भाषा विषयक आहे तर आपण भाषा विषयकसाठी जायला पाहिजे. अडचणी मग अनुदान नाही दिलं तरी अडचण दोन्ही बाजूंनी, कारण मी मी कायमस्वरूपी गेलो नव्हतो, मला तात्पुरतच जायचं होतं. त्यामुळे मी नाव घेऊन वंदना महाजनांना म्हटलं, हा विषय भाषा विषयक नाही आहे. त्यावेळेला आमचं ह्याच्यावरच काम चाललं, तर तुम्हीच द्या. मग मंत्र्यांची विशेष सही घेऊन अपवादात्मक म्हणून मंजुरी द्या, कारण ही संस्था मात्र भाषाविषयक आहे असं म्हणून केलं. त्यामुळे लवचिकपणे काम करावं लागतं, आणि ही आपण सगळ्यांनी मिळून थोडं शासन आणि आपण संस्था एकत्र येऊन असं जर काही केलं तर मला वाटते काही विषयांमध्ये मार्ग आपण काढू शकतो असं मला वाटतं. हे बरोबर आहे, तुमचं म्हणणं बरोबर आहे. प्रदीप कर्णिकांनी बरीच वर्ष पत्रव्यवहार केल्यानंतर ती योजना सुरू झाली होती, आणि पण त्यांच्या ज्या मागण्या होत्या त्या वेगळ्या होत्या. ती फाईल अजूनही आहे, मुंडे साहेबांच्या ऑफिसमध्ये पण आहे ती फाईल पडलेली. तर त्याच्यामध्ये असं होतं की कायमस्वरूपी अनुदान तुम्ही द्या. आता जर ते साहित्य संमेलनांना कायमस्वरूपी अनुदान देऊ शकतात, महामंडळांना कायमस्वरूपी अनुदान देऊ शकतात, तर संशोधन करणाऱ्या संस्थांना कायमस्वरूपी अनुदान का देऊ शकत नाहीत, हा पहिला प्रश्न. बरोबर.
त्याच्याऐवजी त्यांनी काय केलं, त्यांची मागणी ही होती आणि त्यांनी स्कीम सरकारने कुठली सुरू केली की दरवर्षी तुम्ही म्हणजे जाहिरात येणार पेपरला, बरोबर आहे ना, जाहिरात येणार की तुम्ही प्रस्ताव सादर करा. मग आम्ही प्रस्ताव सादर करायचा आणि मग यांनी आम्हाला अनुदान द्यायचं. म्हणजे राज्य मराठी विकास संस्थेने जर तो प्रस्ताव मंजूर झाला तर आम्हाला अनुदान द्यायचं. हे ठीक आहे, तुम्ही असं सुरू करू शकता, पण आमची मागणी वेगळी होती. आता याच्यामध्ये अडचणी काय येतात, तर आम्ही आता जसं आत्ता पण आमचा एक प्रपोजल यांच्याकडे यावर्षी पडलेलं होतं राज्य मराठी विकास संस्थेकडे, ते काही मंजूर झालं नाही, आम्ही सोडून दिलं. पुस्तक आम्ही काढलं, पुस्तक येतं आहे आमचं. मुद्दा असा आहे की एखाद्या तुम्ही एक नियमांची चौकट तयार केली आणि मग या नियमांच्या चौकटीत बसत नाही म्हणून तुम्ही ते नाकारलं. मुद्दा असा या ठिकाणी की जर अशा प्रकारची स्कीम तयार करायची असेल तर या संस्थांशी तुम्ही म्हणता तसंच की या संस्था आणि सरकार यांनी एकत्र बसून काहीतरी एक त्याचा हे तयार करूया, एक स्ट्रक्चर तयार करू आणि मग त्याची अंमलबजावणी करू ना. तुम्ही परस्पर काहीतरी ते तयार केलं का, त्यावेळी कसं तुम्ही म्हणजे सरकारने हे सगळा व्यवहार पत्रव्यवहार चालला होता साहित्य संस्कृती मंडळाशी, मराठी संशोधन मंडळाचा, की त्यांनी अनुदान द्यावं कारण अनुदान ते देत होते. मग त्यावेळी जे अध्यक्ष होते त्यांनी त्यांना हो 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 म्हणून 6 महिने हे केलं आणि नंतर त्यांनी काय केलं, ते प्रकरण कोणी त्यांना सल्ला दिला माहीत नाही वरती सचिवालयातून, ते राज्य मराठी विकास संस्थेकडे पाठवून दिलं आमच्याकडे नको म्हणून. आणि मग जेव्हा कर्णिकांनी विचारलं त्यांना की काय झालं, ते म्हटले ते आता राज्य मराठी विकास संस्था ठरवणार आहे काय करायचं. आणि तिकडून ही स्कीमच आली डायरेक्ट राज्य मराठी विकास संस्थेकडून. असं आहे ते. तर ते करत असताना ते नीटपणे आखणी करूनच करावं लागेल, तर त्याच्यातनं काहीतरी निघेल, नाही तर मग हे असंच होत राहील.